प्रवाहपावितस्तरे घरेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां ढमड्ढमड्ढमड्ढमन्निनादमड्ढमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम् नवरसमी उधळुनिया चरणी तुझ्या मानुनी गे गोड तुझी रंग पूजा अवघे तुझेच दान रे ईश्वरा खेळ रोज नवा कोण मानुनी गे रंग पूजा ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। प्रसन्न झालो आहे। हिरण्य तुझी कठोर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे। तुला हवाय तो वर माग। मला अमरत आहे माझं मरण ना भरात ना माहे ना दिवसा ना रात्र ना जमिनीवर ना आकाशात ना मानव ना प्राणी असं मला अमरत्व हवंय। वरदान मिळेल परंतु जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू हा अटळ असतो ही गोष्ट कायम लक्षात ठेव। तथास्तु। ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाल्यानंतर हिरण्य
हिरण्यकश्यपाने स्वर्गावर आक्रमण केले. इंद्राचे सिंहासन बळकावले. तिन्ही लोकात फरमान सोडले की कोणीही विष्णूचं नाव घेणार नाही. यज्ञ याग बंद केले आणि केवळ माझ्याच नावाचा जप व्हावा आणि जो कोणी माझ्या नावाचा जप करणार नाही त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. एकीकडे हिरण्यकक्ष तपश्चर्येमध्ये भग्न होता. त्याच दरम्यान त्याच्या पत्नीला एक पुत्ररत्न प्राप्त होते. त्याचं नाव म्हणजेच भक्त प्रल्हाद. आणि भक्त प्रल्हाद हा नारदांच्या आश्रमात मोठा होत असतो. आणि त्यानंतर पुढे काय होते पाहूया. माझ्याच राज्यात माझ्या नावाचा जप न होता माझ्या शत्रूच्या नावाचा जप होत आहे. त्याची हिंमत कशी झाली? शिपाई आताच्या आता जा आणि ते हरण कोणाला इथे हजर करा. काय माझा पुत्र प्रल्हाद आहे हे कसे शक्य आहे? त्यांनी नारायणाची वेळ मला सहज मुलांना लावलंय. काय नारायणाची वेळ ही माझ्या पुत्राला ही एवढी कठोर तपश्चर्या केली या ब्रह्मांडावर राज्य निर्माण करण्यासाठी नाही. अखेर त्या विष्णूने नाव साधला. शिपाई काय काय आताच्या आता जा आणि प्रल्हादाला इथे हजर करा. हे महाराज बंद कर हे नारायण पुराण. तू माझा पुत्र आहे की शत्रू आहे? या माझ्या राज्यात या विष्णूचे नाव घ्यायला बंदी असताना तुझी हिंमत कशी झाली? पिताश्री मला माफ करा, पण नारायणाशिवाय मी जगू शकत नाही. मला सांग, अरे तू माझा पुत्र आहे, तू माझ्या नावाचा जप कर, यातच तुझं भलं आहे. तुम्ही माझे जन्मदाते आहात, पण या जगाचे पालनात फक्त श्री हरी विष्णूच आहे आणि एक सत्य आहे. मूर्खा, बंद कर हे तुझे नारायण पुराण. अरे त्याने माझ्या भावाला मारले आणि तू त्याच्याच गुणगान गात आहे. बाळ प्रल्हाद, तू माझ्या नावाचं जप कर, अरे याचं तुझं भलं आहे. प्रल्हाद, मला सांग, तू या नारद मुनीच्या आश्रमात काय काय शिकलास? श्रद्धा, शांतता आणि नारायणाची भक्ती. श्रीमद नारायण नारायण. प्रल्हाद, तुला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण तू ऐकणार नशी तर तुला कठोर शिक्षा दिली जाईल. शिपाई, त्याला घेऊन जा आणि रसोई खोलीतील तेलात टाका. हिरण्याच्या आज्ञेनुसार आधी उकळत्या तेलात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कडेलोट केला, होलिका दहन केले. परंतु प्रल्हादाच्या भक्तीवर नारायण प्रसन्न असल्यामुळे हिरण्याचा एकही प्रयत्न सफल झाला नाही. कारण प्रल्हादावर नारायणाचा आशीर्वाद होता. हे कशी शक्य आहे? नारायणाच्या भाग असला
पुन्हा रत्नरूपी यश या महालात सुद्धा आहे. हो पिताजी. म्हणजे या निर्जीव खांबामध्ये सुद्धा आहे तुझे नारायण. हो पिताजी, माझे स्वामी खांबातही आहेत. मग तुझ्या नारायण तुला कसं वाटत होते. मला सांग, तुझा नारायण याही कंदामध्ये आहे. पिताश्री, माझे स्वामी कणाकणात आहेत. बघा आता याही कंदाचे तुकडे तुकडे कसे करतो ते. बघितलंस कल्ला, तुझ्या आहे तुझा नारायण. तुझ्या वरदानाची आठवण आता ना दिवस आहे ना रात्र, ही तर संध्याकाळ आहे. तू ना घरात आहेस ना बाहेर, तू तर उंबरठ्यावरती आहेस. तू ना जमिनीवर आहेस ना आकाशात, तर तू माझ्या मांडीवरती आहेस. बघ बघ माझ्या हातात ना शस्त्र आहे ना अस्त्र, ही तर नक्की आहे. तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कार्यारंभी तुला पूजुनी, तू शुभाचा आरंभ करशी. कार्यारंभी तुला पूजुनी, तू शुभाचा आरंभ करशी. पूजा तुझी करू
गणराया तुला स्मरोनी कार्यारंभी तुला पूजोनी तू शुभाचा आरंभ करशी कार्यारंभी तुला पूजोनी तू शुभाचा आरंभ करशी पूजा तुझी करुणी गणराया तुला स्मरोनी पूजा तुझी करुणी गणराया तुला स्मरोनी कार्यारंभी तुला
माता